भारतामध्ये सोनं हे केवळ मौल्यवान धातू नाही आहे, तर तो सुरक्षित गुंतवणूक, सामाजिक प्रतिष्ठा, आर्थिक सुरक्षितता आणि सांस्कृतिक परंपरेचं प्रतीक मानलं जातं. लग्न समारंभ, सण उत्सव, कौटुंबिक बचत आणि भविष्यातील गरजांसाठी भारतीय कुटुंब आजही मोठ्या प्रमाणावरती सोनं खरेदी करतात. त्यासाठी वेगवेगळे असे मुहूर्तसुद्धा शोधून काढले जातात. मात्र या वाढत्या सोन्याच्या मागणीमुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर काही गंभीर प्रश्न उभे राहू लागले आहेत. मे 2026 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना सोन्याची खरेदी कमी करण्याचं आवाहन केलं. तर वाढती मागणी नियंत्रित करण्यासाठी केंद्र सरकारनं त्यापाठोपाठ सोन्यावरील आयात शुल्कही वाढवलं. या पार्श्वभूमीवरती अर्थतज्ञ अर्थव्यवस्थेबाबत काहीशी चिंता व्यक्त करताना दिसत आहेत. सोने आणि भारतीय अर्थव्यवस्था यांच्यातील सहसंबंध आणि गुंतागुंत समजून सांगणारा लेख डॉक्टर केदार विष्णू आणि प्रतिभा निहरकर यांनी ॲग्रोवनमध्ये लिहिला आहे. डॉक्टर केदार विष्णू हे मणिपाल अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन बँगलोर इथे अर्थशास्त्राचे सहयोगी प्राध्यापक आहेत. तर प्रतिभा निहरकर या पुणे येथील ॲडव्होकेट शार्दूलराव सुधाकरराव जाधवराव विधी महाविद्यालयात सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. ॲग्रोवनच्या मंथनमध्ये तुमचं स्वागत. नमस्कार, मी धनंजय सानप. आता विषयाकडे वळूयात. सध्या अर्थव्यवस्थेसमोर तीन प्रमुख अशी आव्हानं उभी आहेत. पहिलं म्हणजे परकीय चलनसाठ्यातील घट. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या आकडेवारीनुसार बोलायचं झालं तर 5 जून 2026 रोजी संपलेल्या आठवड्यात भारताचा परकीय चलनसाठा 0.711 अब्ज अमेरिकन डॉलर्सने घटून 681.610 अब्ज डॉलर्सवरती आला आहे. युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्यापासून देशाच्या परकीय चलनसाठ्यात जवळपास 5% घट झाली आहे. एखादं उदाहरण देऊन समजून घेऊयात. एखाद्या शेतकऱ्यानं दुष्काळाच्या काळासाठी त्याच्याकडे धान्याचा साठा करून ठेवला असेल आणि तो साठा झपाट्यानं कमी होऊ लागला तर त्याची चिंता अर्थातच वाढत असते. त्याचप्रमाणे परकीय चलनसाठा कमी होणं हे देशाच्या आर्थिक सुरक्षिततेसाठी चिंताजनक संकेत मानले जातात. दुसरं आव्हान आहे ते म्हणजे चालू खात्यातील तूट, ज्याला करंट अकाउंट डिफिशिट असं म्हटलं जातं. जागतिक पुरवठा साखळीतील अडथळे आणि कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींमुळे आर्थिक वर्ष 2027 भारताची चालू खात्यातील तूट GDPच्या सुमारे 2% पोहोचू शकते असे अंदाज वर्तवले जात आहेत. एखाद्या शेतकऱ्याचा खर्च त्याच्या उत्पन्नापेक्षा जास्त झाला तर त्याला अर्थातच कर्ज घ्यावे लागतात. त्याच पद्धतीनं देशाच्या बाबतीत आयात जास्त आणि निर्यात कमी झाली तर अशीच परिस्थिती एक प्रकारे निर्माण होत असते. आता तिसरं आव्हान आहे ते म्हणजे रुपयाचं अवमूल्यन. 16 जून 2026 रोजी रुपयाचा विनिमय दर प्रति अमेरिकन डॉलर 94.56 रुपयांवरती पोहोचला. गेल्या एका वर्षात रुपया 10.76 रुपयांनी कमकुवत झाला. उदाहरण देऊन सांगायचं झालं तर एक वर्षापूर्वी $1 खरेदी करण्यासाठी 84 रुपयांच्या आसपास खर्च होत असेल आणि आज त्यासाठी 94.56 रुपये मोजावे लागत असतील तर आयात महाग होणं अर्थातच स्वाभाविक आहे. या तीन घटकांवरून आगामी काळात भारतीय अर्थव्यवस्थेला महत्त्वपूर्ण आव्हानांचा सामना करावा लागू शकतो हे अर्थातच स्पष्ट आहे. अशा परिस्थितीमध्ये प्रश्न उपस्थित होतो की वाढत्या जागतिक अनिश्चिततेच्या काळात सोने सुरक्षित गुंतवणुकीचं साधन म्हणून आपलं महत्त्व टिकून ठेवू शकेल का? इतिहास पाहिला तर आर्थिक अस्थिरता किंवा युद्ध असेल, महागाईच्या काळात गुंतवणूकदार सोन्याकडे सहजच वळत असतात. त्यामुळे सोन्याला अनेकदा संकट काळातील सुरक्षित आश्रयस्थान असंही म्हटलं जातं. भारतामध्ये प्रत्यक्ष सोन्याची मागणी अनेक वर्षांपासून उच्च पातळीवरती आहे. सोनं हे सुरक्षित गुंतवणूक आणि महागाई विरोधातील संरक्षण हत्यार म्हणून वापरलं जातं. देशांतर्गत उत्पादन मर्यादित असल्यामुळे वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी भारताला मोठ्या प्रमाणात सोनं आयातसुद्धा करावं लागतं. भारताच्या एकूण आयातीमध्ये सोन्याचा वाटा जवळपास 9% आहे. म्हणजेच देशाच्या प्रत्येक 100 रुपयाच्या आयातीत जवळपास 9 रुपये हा सोन्यासाठी खर्च करावा लागतो. याच वाढत्या मागणीमुळे आणि वाढत्या किमतींमुळे भारतीय चालू खात्यातील तूट आणखीन वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळं परकीय चलनसाठ्यावरील ताण कमी करण्यासाठी सरकारनं सोन्यावरील आयात शुल्क वाढवलं आहे. 3% GSTसह सोन्यावरील प्रभावी आयात शुल्क 18.45% करण्यात आलेलं आहे आणि हा निर्णय 13 मे 2026 पासून लागू करण्यात आला आहे. मात्र या शुल्क वाढीनंतरही सोन्यावरील आकर्षण कमी झालेलं नाही आहे. जागतिक स्तरावर सोन्याच्या किमती गगनाला भिडल्यामुळे आयात केलेल्या सोन्याचं प्रमाण कमी झालं असलं तरी भारताचं आयात बिल उच्चांकी पातळीवरती पोहोचलेलं आहे.
2025-26मध्ये भारताची सोन्याची आयात 72.4 अब्ज अमेरिकन डॉलर्स इतकी झाली होती. 2024-25मध्ये ही आयात 57.9 अब्ज डॉलर इतकी होती. तर 2023-24मध्ये 45.6 अब्ज डॉलर होती. म्हणजेच अवघ्या 2 वर्षात सोन्याच्या आयात बिलात जवळपास 27 अब्ज डॉलरची वाढ झाल्याचं दिसून येत आहे. आणि विशेष म्हणजे या वजनाच्या दृष्टीनं सोन्याची आयात कमी झालेली आहे. 2024-25मध्ये 757 टन सोनं आयात करण्यात आलेलं होतं, तर 2025-26मध्ये ते 721 टनांवरती आलंय. उदाहरणार्थ एखादा शेतकरी आहे ज्याच्याकडे कमी कापूस आहे आणि तो कापूस तो विकतोय, पण त्याला चांगला बाजारभाव असेल तर त्यामुळे त्याचा बाजारभाव दुप्पट झाल्यामुळे त्याचं उत्पन्न एकूणच वाढत असतं. त्याचप्रमाणे कमी सोने आयात करूनही भारताचं आयात बिल हे उच्चांकी पातळीवरती पोहोचलेलं आहे. यावरून सोन्याच्या किमतीमध्ये किती मोठी वाढ झाली आहे हे आपल्या सहज लक्षात येतं. सोन्याच्या किमती विक्रमी पातळीवरती का आल्यात असा प्रश्नही तुमच्यापैकी अनेकांना पडू शकेल. तर यामागे अनेक कारणं आहेत. गुंतवणुकीची वाढती मागणी, महागाईचा दबाव, सांस्कृतिक पसंती आणि RBIची वाढती सोन्याची खरेदी ही त्यातली प्रमुख कारणं. मे 2026मध्ये ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित महागाई दर 4.2% पोहोचला. महागाई वाढली की गुंतवणूकदारांना आपल्या पैशाचं मूल्य जपवण्यासाठी सुरक्षित पर्याय हवा असतो आणि त्यासाठी सोनं खरेदी करणं पसंत केलं जातं. याशिवाय भारतीय रिझर्व्ह बँक परकीय चलन साठ्याचं विविधीकरण करण्यासाठी सोन्याची खरेदी वाढवते आहे. एखादा शेतकरी संपूर्ण भांडवल एकाच पिकात न गुंतवता विविध पिकांमध्ये गुंतवणूक करतो. त्याचप्रमाणे RBI केवळ डॉलरवरती अवलंबून न राहता सोन्याचा साठा सध्या वाढवू लागली आहे. सरकारनं आयात शुल्क वाढवून आयात कमी करण्याचा प्रयत्न केला असला तरी त्याचा अपेक्षित परिणाम आपल्याला झालेला दिसत नाही आहे. पश्चिम आशियातील वाढता तणाव, जागतिक अनिश्चितता आणि सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याची वाढती मागणी यामुळे देशांतर्गत किमतींवर शुल्कवाढीचा तत्काळ परिणाम झालेला नाही आहे. उलट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आव्हानानंतर आणि शुल्कवाढीनंतरही मे 2026मध्ये सोन्याच्या आयातीत 34% वाढ नोंदवली गेली आहे. यावरून मागणीवर नियंत्रण आणणं किती कठीण आहे हे आता स्पष्टपणे दिसू लागलंय. पुढील काळात सोन्याच्या किमतीची दिशा अनेक घटकांवरती अवलंबून असेल. अमेरिका, इराण शांतता कराराबाबतचा आशावाद, व्याजदरवाढीच्या भीतीत झालेली घट आणि सोन्यातील वाढती गुंतवणूक यामुळे किमती आणखीन वाढू शकतात. त्याचबरोबर अमेरिकेची फेडरल रिझर्व्ह आणि भारतीय रिझर्व्ह बँकेचे व्याजदरविषयक निर्णयही महत्त्वाचे ठरणार आहेत. व्याजदर कपातीचे संकेत मिळाल्यास सोन्याच्या किमतींना आणखीन चालना मिळू शकते. उलट व्याजदर वाढल्यास सोन्यावरील दबाव काही प्रमाणात कमी होऊ शकतो. एकूणच काय तर सोनं हे सुरक्षित गुंतवणुकीचं साधन म्हणून आपलं महत्त्व कायम राखत असलं तरी त्याची वाढती आयात, वाढतं आयात बिल, घटता परकीय चलनसाठा, रुपयावरील दबाव आणि वाढती चालू खात्यातील तूट या सर्व बाबी भारतीय अर्थव्यवस्थेसाठी चिंतेचा विषय ठरल्यात. त्यामुळं सोनं खरेदीच्या पारंपरिक सवयी आणि व्यापक आर्थिक हित यांच्यात संतुलन साधणं ही आगामी काळातली सर्वात मोठी आर्थिक गरज देशासमोर उभी ठाकलेली आहे आणि देशाच्या अर्थव्यवस्थेसमोर सुद्धा एक प्रकारे ते आव्हानाचं आहे. आता तुम्हाला या विषयाबद्दल काय वाटतंय? तुमची प्रतिक्रिया कमेंटमध्ये सांगा. मंथन या विषयाच्या अंतर्गत आपण विविध क्षेत्रातील जे काही तज्ज्ञ आहेत, अभ्यासक आहेत त्यांचे मत किंवा विचार तुमच्यापर्यंत ॲग्रोवनच्या माध्यमातून घेऊन येत असतो. त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. आपण पुन्हा भेटू. तोवर धन्यवाद.